आज महादेवाचा जो माझा नंदी आहे, जो माझा देव आहे मथुर, जे मथुरचे फॅन फॅमिली आहेत माझे असतील, त्यांनी दोन्ही आपले जे उमेदवार आहेत त्यांना भरघोष मतांनी निवडून आणा. मी विरोधकांना सांगेन, मी जास्ती ना बोलत पण 4,000 मतांनी इथून नक्कीच निवडून येईल. 8 दिवस बघायला प्रचारात नव्हतो. आम्हाला काल फोन आले, मला परत महेंद्र सोरेंचा काल फोन आला, आमदारांचा, त्यानंतर भरतशेठचा फोन आला. ताबडतोब आम्ही कामाला लागलो. आता आम्हाला आदेश आल्याशिवाय आम्ही काय करत नाही. पक्षाकडनं उमेदवारांची चाचपणी सुरू होती आणि त्या यादीमध्ये माझं सुद्धा नाव होतं, चर्चेत होतं माझं नाव. आरतीताई जरी उमेदवार असल्या तरी मी स्वतः उमेदवार आहे असं समजूनच मी पक्षाचं काम करत आहे. भाजपा शिवसेना आरपीआय महायुतीचा आपली निशाणी कमलाताई आगे बढ़ो, आरतीताई आगे बढ़ो. नमस्कार, मी सागर राजे, प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. भारतीय जनता पार्टी अर्थात महायुतीच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांचा प्रचार आज वावंजे गावामध्ये आहे आणि अर्थातच या प्रचारासाठी महाराष्ट्रामध्ये ज्यांची लोकप्रियता आहे असे आडिवली गावचे राहुलभाई पाटील ते देखील स्वतः आलेले आहेत. अर्थात या ठिकाणी माजी जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी एकनाथ देशेकर असतील किंवा शिवसेनेचे नेते परेशदादा पाटील असतील, हे सगळे या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. सुरुवातीला मी मुद्दामच राहुलभाई यांच्याकडे जाईल. भाई, खरं म्हणजे तुम्ही ठाणे जिल्ह्यात डायरेक्ट रायगड जिल्ह्यामध्ये प्रचारासाठी, आपली प्रचंड लोकप्रियता आहे. अर्थातच खूप मोठा फॅन फॉलोअर असणे किंवा प्रचंड लोकप्रियता असणे याचा या निवडणुकीमध्ये निश्चितच एक शुभ शकुन आहे असं म्हणता येईल. त्याचं एक वेगळं महत्व आहे. तुम्ही इथे कसे केला मला सांगा अगोदर. सर्वप्रथम आरती कुणाल काठे, कुणाल हा माझा एकदम जीवाभावाचा मित्र आहे आणि माझे कौटुंबिक संबंध आहेत. राजकीय क्षेत्र बाजूला राहिला, पण फर्स्ट टाइम या रायगडमध्ये जर जे आमच्या मातीचा जो खेळ आहे, शेतकऱ्याचा जो खेळ आहे, त्याच मातीत त्या भूमीवर आज फक्त ना फक्त या वावंजे गावामध्ये या कुणालसाठी, आरतीताईसाठी आणि दुसरे उमेदवार कमलाताई एकनाथ देशेकर त्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी आलेलो आहे. आज महादेवाचा जो माझा नंदी आहे, जो माझा देव आहे मथुर, या वावंजा परिसरामध्ये, या रायगडमध्ये इकडे मी जेव्हा येतो प्रोग्रामसाठी, तेव्हा प्रत्येक घरोघरी मथुरचे फॅन्स असतील, माझे फॅन्स असतील, ते खूप त्यांना आवड आणि त्यांना खूप उत्साहित असतात मी आल्यानंतर. तर मी आज यायचं कारण एवढंच आहे का जे मथुरचे फॅन फॅमिली आहेत माझे असतील, त्यांनी दोन्ही आपले जे उमेदवार आहेत त्यांना भरघोष मतांनी निवडून आणा आणि जेव्हा जेव्हा माझी इथे कोणत्याही प्रकारची गरज भासेल या गावांमध्ये, मी माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब आणि खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून कार्यरत करत असतो आणि मोठ्या मोठ्या निधी आणत असतो. जर मला चान्स भेटली या परिसरामध्ये, परेशभाई प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा आम्ही शिंदे साहेबांकडे असतो तेव्हा तिथे येत राहतात. मग आमच्या माध्यमातून जेव्हा खासदार साहेब असतील, श्रीकांतजी शिंदे साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, या ग्रामीण परिसरामध्ये जर हे दोन्ही उमेदवार निवडून आले तर नक्कीच का या ग्रामीण परिसरामध्ये माझ्याकडून काय फंड, निधी, काय योजना असतील या सरकारच्या माध्यमातून, ते जेवढे मी माझ्या आडवली नगरीसाठी आणले तेवढे इकडे सुद्धा मी प्रयत्न करेल. एक गोष्ट म्हणजे कुणाल यांनी मला सांगितलेलं आहे की तुमचे त्यांचे कौटुंबिक संबंध आहेत. अर्थातच असे संबंध असल्यानंतर ज्या उमेदवार आहेत त्यांचा देखील तुमच्या जवळचा संबंध आला असेल, त्यांच्याविषयी बोलायचं का, कसं सांगाल? म्हणजे कसा स्वभाव वगैरे या सगळ्या गोष्टी माहितीच असतील तुम्हाला. प्रत्येक गावोगावी मी बघत आलोय का आताच्या घडीला जे यंग पिढी आहे त्यांना प्रोत्साहन देतात, त्यांना प्राधान्य देतात, कारण की त्यांचं भविष्य खूप मोठं आहे आणि उज्ज्वल आहे. त्यांच्या भविष्याच्या माध्यमातून त्यांच्या प्रत्येक घरोघरी त्यांची फिरायची क्षमता असते. प्रत्येक गल्लोगल्ली जे कामं रखडलेले आहेत ते कामं करण्याची त्यांच्यामध्ये क्षमता असते. आमच्यासारखे भाऊ सोबत असले तर आपण नक्कीच या जेवढे ग्रामपंचायतीमध्ये जेवढे गावं आहेत ते झडपीमध्ये, त्या गावांचा विकास नक्कीच, मी तर शब्द देतो, मी कधी कोणत्या ठिकाणी कोणत्या परिसरामध्ये जाऊन शब्द नाही दिला, पण नक्कीच हा कुणालचा जो कुणालचे जे मिसेस आहेत, ती ताई आमची, तिच्यासाठी या नगरामध्ये, या जेवढे परिसरामध्ये जेवढे 8-10 गावं असतील त्या गावामध्ये नक्कीच आमच्या माध्यमातून 101% मी इथे माझ्या मार्फत, माझ्या साहेबांच्या मार्फत इथे कामं करणार. ताई, तुमची ती कमळाची मुलाखत खूप व्हायरल झालेली आहे. म्हणजे कमळ या ठिकाणी फुलेल असं तुमचं म्हणणं होतं, परंतु विरोधकांचं म्हणणं तर नाही फुलणार. सर्वांना प्रथम नमस्कार, ग्रामस्थांना नमस्कार. खरोखरच आज वावंजे गावात तलाव आहे. आता आम्ही दोघी जणी जशा कमलावर लक्ष्मी येतं तशा आम्ही घरोघरी लक्ष्मी सारख्या फिरतो आणि जी काय महिलांची समस्या असेल, काय असेल, आणि जे आम्ही जी लक्ष्मी सरस्वती
कमलावरच येते ती, त्यांना माहित नाही विरोधकांना ती कशावर असते ती. ना कमल हा चिखलात पण उगवतो का पावसाळ्यात येत नाही कमल, उन्हाळी पावसाळ्यात फुललेलं असतं कमल, हे त्यांना सांगा समजून. आणि आमचे आमदार साहेब आहेत, जे कुणी कामं नसेल केली तेवढी पार्टी आमदार साहेब हे कामं केलेले आहेत या ग्रामीण मध्ये. ना दोघे आम्ही जशा सरस्वती लक्ष्मी आहेत तसा या एरियात कुणी काम नसेल केला तसे आम्ही आमदार साहेबांच्या निधीतून दादांच्या निधीतून जे काही विकास कामं असतील हे आमचं करण्याचा हेतू आहे. या हेतूने आम्ही उमेदवारी घेतलेली आहे. बरं ताई, मला माहिती आहे तुमचं हे माहेर आहे, अर्थात मला वाटतं तुमचे भरपूर नातेसंबंध इथे, म्हणजे मामाचं गाव पण तुमचं इथेच आहे, सगळ्या गोष्टी आहेत, बरोबर ना? म्हणजे स्वतःच्या गावामध्ये जेव्हा तुम्ही येता आणि त्यावेळेला जेव्हा प्रचार करता तर त्याचा किती आनंद होतो तुम्हाला आणि किती त्याचा फायदा होईल तुम्हाला या इलेक्शन मध्ये असं म्हणतात? मला खूप जास्त आनंद होत आहे. सगळे गावातले माझे मामा असतील, तुमचे मामा आहेत का? माझे मामा आहेत ते. हा, तिकडं मामा आहेत माझे. प्रकाश नाव मामा पण, सांगा, हा, नाव सांगा. प्रकाश मामा पण माझ्या सोबत आहेत. ओके. परेश मामा माझ्या सोबत आहेत. बाकीचे माझ्या ताई, मावशी, आत्या, मामी ही सगळा परिवार माझ्या सोबत आज आहे आणि माझ्या सोबत मिळून एक सगळे मला पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. मला खूप जास्त आनंद होत आहे. बरं नाही, पण शेवटी जे झेडपीचे उमेदवार आहेत, अर्थात तुम्ही पंचायत समितीमध्ये लढता, परंतु जिल्हा परिषदेचे उमेदवार त्यांचं हेच गाव आहे. मग अशा वेळेला तुमचे नातेसंबंध आणि त्यांचं हे गाव, अशा वेळेला मतदानामध्ये काही वेगळा फरक पडू शकेल का? अर्थात मला काय विचारायचं आहे तुमच्या लक्षात आलं? नाही, बिलकुल काहीच फरक पडणार नाहीये. पॅनल टू पॅनल वोटिंग होणार आहे इथे आणि सगळं व्यवस्थित आम्ही इथून 52 मधून जास्तीत जास्त लीड घेणारच आहोत. म्हणजे मला एक लक्षात आलं की महिला उमेदवारी देण्याच्या मागचे हे सगळे नातेसंबंध कारण आहेत का? आता हे तुम्ही ठरवा. नाही, सर्वप्रथम तर ही गावकीची मुलगी आहे आणि गावातली मुलगी असल्यामुळं पूर्ण ग्रामस्थ गावातल्याच मुलीच्या सोबत उभे राहणार आणि भरघोष मताने तिला विजयी करणार. कारण की काय, गावाची मुलगी नाही, ती गावाची लक्ष्मी आहे. त्याच्यामुळे गावाची मुलगी असल्यामुळे गाववाल्यांनी तर मला असं वाटतं स्वाभिमानाने, मला वाटतं एक गावचा अभिमान म्हणून, कारण की आमच्या गावामध्ये इलेक्शन झाले, आमच्या गावामध्ये जेव्हा इलेक्शन झाले तेव्हा फक्त ना फक्त आपल्या गावातला कोण उमेदवार आहे, तो कसा आहे काय ते नाही बघला जात, पण आपल्या गावातला आहे ना त्याला आधी प्राधान्य द्या आणि त्याला भरघोष मतांनी जिंकून आणा. आता इथे सांगायचं तात्पर्य मुसलमान बांधवांचे भरपूर सारे आहेत, कारण की आम्ही कधी हिंदू, मुस्लिम, शीख असं आहे असा कोणताच उल्लेख केला नाही जाती भेतानी. सगळ्यांना घेऊन चाललेलो आहेत आम्ही आतापर्यंत. आम्ही जे पण आता बघा, जास्तीत जास्ती विरोधकांचे एक म्हणजे एक माइंडमध्ये ठरलेलं असतं का कमलाला आमचे मुसलमान बांधव कधी मतदान करत नाही. पण मी छाती ठोकपणे सांगतो, आमची जी ताई आहे, आमचा कुणाल आहे आणि ही एक ताई आहे. मी एक आमच्या मुसलमान बांधवांना या गावासाठी एक आपली गावची मुलगी म्हणून, एक तुमची मुलगी म्हणून तिला भरघोष मतांनी मतदान करा. कारण की एक ग्रामस्थांना एक हवा असतो का आपण त्याच्या घरी रात्री बेरात्री जाऊन दरवाजा ठोकू शकतो. आणि महिलांना प्राधान्य या देशामध्ये याच्या आधी खूप कमी भेटत होता, पण आता दोन्ही महिला, दोन्ही लक्ष्मी सरस्वतीचा जोडा जो उभा केलेला आहे, तो जो म्हणजे अखंड महाराष्ट्रभर एक या इलेक्शनच्या माध्यमातून आपण दाखवू इच्छितो का महिलांना प्राधान्य खूप आहे. आणि महिलांना प्राधान्य जास्तीत जास्तीत का द्यावा, कारण की जेव्हा महिलांची ताकद खूप वेगळी असते. माझ्या पण आडवली नगरीमध्ये महिला मंडळमध्ये 7,000 ते 8,000 महिला आहेत. तर त्या महिलांना आम्ही खूप साऱ्या अशा सुखसुविधा, खूप साऱ्या अशा योजनांच्या माध्यमातून त्यांना घरी बसून ते 2 पैसे कमवू शकतात, अशा योजना सुद्धा आम्ही आणलेल्या आहेत साहेबांच्या माध्यमातून. तर नक्कीच आपली गावची मुलगी म्हणून सगळ्यांनी मतदान करा, हात जोडून सांगतो. कारण की ते जर त्या ताईच्या मागे पूर्ण गाव असेल, ग्रामस्थ असेल, नक्कीच ती निवडून येईल. अरे एक गोष्ट म्हणजे मी विचारणार नव्हतो, पण तुम्हीच या ठिकाणी तुमच्याच गावच्या निवडणुकीचा विषय घेतला. मला माहिती आहे तुम्ही देखील त्या ठिकाणी तुम्ही उमेदवारी अर्ज भरला होता तुमच्याकडे, अर्थात तो मागे देखील घेण्यात आला होता. शिवसेनेची एक शिस्त आहे, तुम्ही शिवसेनेचे स्वतः पदाधिकारी आहेत. प्रेक्षकांना आमच्या भागातल्या माहिती व्हावं म्हणून मी तुम्हाला विचारतो, भाऊ काय झालं होतं, थोडक्यात सांगा, अगदी थोडक्यात सांगतो. सर्वप्रथम तर हा बीजेपीचा फर्स्ट टाइम मी हा जो आहे माझ्या मागून टाकलेला आहे, तो फर्स्ट टाइम हा टाकलेला. कारण की बीजेपी आणि शिवसेना ही महायुती असल्यामुळे माझ्यामुळे कुठेतरी दोन्ही पक्षांमध्ये मिठाचा खडा नाही पडला पाहिजे. त्यामुळे मी माझा उमेदवारी फॉर्म मागे घेतला. मी कमीत कमी 12 वर्ष काम करत होतो त्याच्यामध्ये, पण अक्षरशः
महायुती झाल्यामुळे 2 बीजेपीचे 2 तिकीट गेले, 2 शिवसेनेला गेले. मग त्याच्यामुळे माझ्यामुळे त्रास नको वरिष्ठांना, त्यामुळे मी काम माझं हे उमेदवारी अर्ज मागे घेतलं. पण मी कुठे काम माझं थांबवलं नाही. मला साहेबांच्या माध्यमातून फर्स्ट मुलगा असेल मी या 27 गावामध्ये. सर्वप्रथम मला 23 कोटीचा निधी दिला होता, 23,51,00,000 रुपयाचा माझ्या गावासाठी. एकनाथजी देशेकर यांची मिसेस कमलाताई देशेकर या ठिकाणी जिल्हा परिषद साठी उभे आहेत. तुम्ही स्वतः जिल्हा परिषद सदस्य राहिलेला आहेत. या कामाच्या जवळ जेव्हा तुमची सौभाग्य होती या ठिकाणी उभी राहते, त्यावेळी तुम्ही कसं पाहता याकडे? महिला मोर्चाचे अध्यक्ष आहेत पनवेल तालुक्याचे. तुम्हाला सर्वांना कल्पना असेल जे केलेली विकास कामं आणि विकास कामांच्या जोरावरती आणि महिलांना दिलेलं जे बऱ्याचशा योजना त्याही राबवलेल्या आहेत, त्यामुळे त्यांना तिथं झडपीमध्ये प्राधान्य दिलं. मी प्रशांत दादांचा आभार व्यक्त करीन का मागच्या वेळेला पण आम्हाला पंचायत समिती दिलती, काही कारणास्तव आम्ही ती गमावली. तर या वेळेला ती काही वेळ येणार नाही. मी विरोधकांना सांगेन, मी जास्ती ना बोलत पण 4,000 मतांनी इथून नक्कीच निवडून येईल. तर एकच आरोप तुमच्यावर होता की बाबा MIDCच्या बाबतीत जे भूसंपादन झालं त्यामध्ये शेतकरी नाराज आहेत तुमच्यावर. यात काय सत्य आहे? शासनाचा धोरण होता, गेल लाईन ज्या टायमाला गेली त्या टायमाला शेतकरी कामगार पक्षाची सत्ता होती इथं. बरेच काही गोष्टी तेही तिथं आंदोलन वगैरे केला. मग त्यावेळेला 800 रुपयांनी शासनाचा जो नियम होता ते शेतकऱ्यांना मानावंच लागला. आणि जो भूसंपादनचा विषय, ते भूसंपादनची प्रक्रिया आमच्या इकडे 1,00,000-1,25,00,000 रुपये गुंठा विकत होती गरजेपोटी शेतकरी. तर मी विचार केला का आपल्या इकडे MIDC जर आली, त्यासाठी आम्ही 2 वर्ष सातत्याने प्रयत्न केला. मग सुभाष देसाई असू दे, त्याच्यानंतर उदय सावंत असू दे, बरीचशी मंडळी होती, पण पाठपुरावा केल्यानंतर आली. कारण जेणेकरून आमच्या इकडे 96-95ला 1,500 रुपये एकरीने जागा लोक ऐकली. त्या ट्रस्टनी तुम्हाला तर माहिती आहे, तुम्ही पहिलीपासून पाठपुरावा करता. पण या कुठंतरी आपल्याला बाबा 1,00,000-1,25,00,000 रुपयांनी कोणा गरजेपोटी विकू नये, तर सरसगट रेट आम्हाला 4.5 लाख रुपये दिला. आणि 4.5 लाख रुपये दिल्यानंतर ज्याला मान्यता प्रस्ताव वगैरे असतात, संमती असतात, सगळ्या गोष्टी असतात. पण कसं असतं, आमची सत्ता होती, आम्ही सरपंच, आमची पंचायत समितीची सभापती होती. आमच्याकडे सत्ता असल्यामुळे विरोधक ते विरोधक करतीलच. त्यांना काय विरोध करताय करू दे, पण जनतेचा आम्ही भला करण्याचा प्रयत्न करणारच आहोत. आमचा अजेंडा काय आहे तुम्हाला त्याची कल्पना आहे. 200 एकर मध्ये आम्ही डॅम देतो, 23 गावामध्ये फिल्टर पाणी देतो. MIDC 850 एकर मध्ये येतो. मग इथल्या स्थानिक लोकांना रोजीरोटी, माता भगिनींना रोजीरोटी कोण देणार? आम्हीच देणार आहोत. त्याच्यानंतर मोरब्याला 250 एकर मध्ये जंक्शन येतो, वडोदरा एक्सप्रेस, वसई विरार, तिथे जे लागणार आहे कंटिन्यू लोकांना रोजीरोटी, ते आम्ही तिथं बघणार आहेत. त्यामुळे विरोधकांना त्यांना काय करता येईल त्यांना करू दे प्रयत्न. पण सत्ता आमची महानगरपालिकेमध्ये, आमचा आमदार प्रचंड दादा BJPचा आहे, त्यामुळे आम्हाला इथं कुठंच कमी नाही. आणि जे काही विकास कामं केलेली आहेत, तुम्हाला माहित असेल जिल्हा परिषद माध्यमातून 80 कोटीची कामं भारतीय जनता पार्टी माध्यमातून केलेली आहेत. विरोधकांनी दाखवा का आजपर्यंत कुठल्या गावांनी बाबा 10 लाख 2 लाखाच्या वरती काम शेतकरी कामगार पक्षाने केलेली आहे. तुम्हाला माहिती आहे झडपीमध्ये मी होतो त्या टायमाला 100 कोटीचा बजेट होता. आता ही गावं कॉर्पोरेशन मध्ये महानगरपालिकेची 50 कोटीचा बजेट आहे. 50 कोटी रायगडमध्ये किती विकास कामं करू शकतो शेतकरी कामगार पक्ष, ही तुम्हाला कल्पना आहे. आणि प्रत्येक कार्यकर्त्याला त्याची जाणीव आहे की ही जी कामं केली भारतीय जनता पार्टी माध्यमातून केली आहेत. आम्ही विकासाच्या जोरावर लढतो. सबका साथ सबका विकास हा आमचा नारा आहे. आणि आमचा अजेंडा तोच आहे की 23 गावांतील लोकांना पाणी, ज्या कॉलनी असतील काय असतील त्यांना सगळ्यांना आम्ही देण्याचा प्रयत्न करू. बरं, परेश दादा शिवसेनेचे तुम्ही नेते आहात आणि या ठिकाणी आज प्रचारासाठी तुमचंच गाव आहे. ताई बोलल्या की तुम्ही मामा आहात त्यांचे. या दोन्ही उमेदवारांना निवडून येण्यासाठी तुमचे काय प्रयत्न असतात? खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीच्या दृष्टिकोनातून वावंजी जिल्हा परिषद मतदारसंघातील आमच्या देशेकर ताई असतील, आमची आरती ताई असतील, आता ज्यांनी सांगितलं ते देशेकर, आणि खास करून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि कल्याणचे खासदार, त्यांची गळ्यातली तावीती समज जाणारे आमचे राहुलभाई पाटील. वारंवार आम्ही त्या ठिकाणी बोललो, त्यांनी बरीच अंशात त्या वडील गावात कामं केली. याचं कारण नगरविकास खातं हे साहेबांकडे असल्या कारणानं जे राहुलभाई मागतात ते देतात. आम्हाला माहित आहे 100% का तिथे त्यांना काय हेच नाही, आव जाऊ घर तुम्हाला कधी परमिशन ना लागत ना काय नाही. साहेबांशी डायरेक्ट थेट असल्या कारणाने ही विकास कामं होतात. आणि तुम्ही सांगितलं ना मागे तिकीट घेतली, काहीतरी तडजोडी असतात त्याच्यामुळे घ्यावंच लागतं. आता मी पण तुम्ही 8 दिवस बघायला प्रचारात नव्हतो. आम्हाला काल फोन आले, मला परत महेंद्र सोरेंचा काल फोन आला आमदारांचा, त्यानंतर भरत शेठचा फोन आला. ताबडतोब आम्ही कामाला लागलो. आता आम्हाला आदेश आल्याशिवाय आम्ही काय करत नाही. काल आदेश आल्यापासून काल मी खानवामध्ये आणि तिकडे वाकडी साईडला होतो.
त्यानंतर आज सकाळी इकडे निघायचं आहे, त्यामुळे मी आज या ठिकाणी आलो. खरं तर आभार मानावं लागतील आमच्या राहुलबाईंचे, का ठाण्यावर निघून खास करून दोन्ही उमेदवारांना या ठिकाणी त्यांनी आशीर्वाद द्यायला आले. आता आम्ही आजपासून खऱ्या अर्थानं आम्ही कामाला लागलो. आता उद्या आज मी संध्याकाळी बैठक घेणार आहे माझ्या पक्षाच्या लोकांची, आणि उद्यापासून आम्ही पुन्हा एकदा सगळेजण सामील होणार आहोत. बरं, अरविंद गोंधले आहेत, म्हणजे त्यांना मुद्दामच विचारायचे आहे, कारण ते देखील आहे ना पंचायत समितीचे या ठिकाणी दावेदार होते किंवा इच्छुक होते, परंतु आज मात्र तुम्ही उमेदवार नसताना देखील या ठिकाणी प्रचारामध्ये अगदी हसत आहात तुम्ही. बरं, एकतर काय झालं होतं त्यावेळेला? पक्षाकडनं उमेदवारांची चाचपणी सुरू होती आणि त्या यादीमध्ये माझं सुद्धा नाव होतं, चर्चेत होतं माझं नाव. पण भारतीय जनता पार्टीचा एक नारा आहे, प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि नंतर मी स्वतः. तर महिला सक्षमीकरण असेल किंवा महिलांना जो आरक्षण असेल 50% या हेतूने, आणि सुशिक्षित महिला उमेदवार इथं द्यायची होती. इथं असं काय म्हणजे आरक्षण नव्हता लेडीज किंवा जेंट्स, असा ओपन होती. त्याच्यामुळे महिला एक सुशिक्षित आणि सक्षम महिला उमेदवार आहे आमची, म्हणून तिला भारतीय जनता पार्टीकडनं उमेदवारी जाहीर केली. तुमची भावना काय यावेळेला? माझी भावना, आरती ताई म्हणजे मीच. आरती ताई जरी उमेदवार असल्या तरी मी स्वतः उमेदवार आहे असं समजूनच मी पक्षाचं काम करत आहे.